तर माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग असणार आहे की मी स्पॉइलर फ्री रिव्ह्यू कसा देऊ, कारण माझा एक शब्द सुद्धा याला स्पॉइल करू शकतो, एवढं याचं लिखाण स्ट्रॉंग आहे। तुम्ही महाराजा बघितला असेलच, ज्यामध्ये लक्ष्मीवर फोकस केला जातो। आपल्याला सुरुवातीपासून एक ट्रॅक दाखवला जातो, पण एंडमध्ये जे रिव्हील होतं ते निशब्द करणारं असतं। जारण सुद्धा असाच आहे, जो सिनेमा संपल्यावर त्यातील बऱ्याच गोष्टी पुन्हा आठवायला भाग पाडतो, आणि हीच गोष्ट याला फक्त हॉरर नाही तर पूर्ण मराठी सिनेमात वेगळं बनवते। त्याच्या लिखाणाच्या अभिनयाच्या डेप्थबद्दल आपण समोर बोलूया, पण तत्पूर्वी आपण अभिनयाबद्दल बोलू। अमृता सुभाष या कथानकाची परफेक्ट कास्टिंग आहे। त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाच या भूमिकेमध्ये इमॅजिन करणं मला आता तर इम्पॉसिबल वाटतंय, एवढं ते परफेक्ट होतं। त्यांचा अभिनय, आय कॉन्टॅक्ट्स, ते डोळे मिचकवणं, स्पेशली मल्टिपल फेस एक्सप्रेशन, त्यात निरागस गोंधळलेली महिला, तर कधी भयावह तर कधी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती दिसते, जे या पात्राला वास्तविकता आणि इमॅजिनरी वर्ल्ड अशा दोन भागामध्ये विभागते। असं हे पात्र अमृता यांनी खूप सहजपणे साकारलंय। ती व्यक्तिरेखा एका अंतर्गत अशांततेसोबत फाईट करत असते, ज्यामुळे तिचं वर्तमान दुखावतो, आणि क्लायमॅक्समध्ये मानसिक आजाराची ज्या त्या परिसीमा गाठतात, त्या अभिनयासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत। अनिता दत्त यांचा स्क्रीन टाइम खूप कमी आहे, पण जेव्हा पण त्या येतात पूर्ण सीन खाऊन टाकतात। त्यात तो मेकअप, वेशभूषा आणि ऐराणी भाषा यामुळे त्या पात्राबद्दल जिज्ञासा वाढते। यामुळेच एक रहस्यमय अस्वस्थ करणारी स्त्री वाड्यातून गेल्यानंतरही आपला प्रेझेन्स बराच काळ टिकवून ठेवते, एखाद्या अदृश्य सावलीसारखं। एक सीन आहे जिथे अमृता सुभाष आणि अनिता दाते या एकदम समोरासमोर येतात, तर तो सिनेमाचा एकदम पीक मुवमेंट होता, जो आपल्या लक्षात राहून जातो। ज्योती माळशे यामध्ये एक थेरपिस्ट दाखवल्या, आणि त्यांचा अभिनय पण उत्तम होता। किशोर कदम नेहमीप्रमाणेच आपलं बॅलन्स मेंटेन करून चालतात, कमी पण एकदम मुद्द्याचं बोलतात। अवनी जोशी हिचे बरेच खूप भीतीदायक आहेत, जे इम्पॅक्ट क्रिएट करतात। तिचे डायलॉग जास्त नाही आहेत, पण तिचा अबोलेपणा आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो। बाकी राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड सहाय्यक कलाकार म्हणून ठीकठाक आहेत। या सिनेमाचं दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी खूप डीपली लेअर्ड आणि विचारपूर्वक केलंय। याचा उद्देश फक्त भीती दाखवणं नाही, तर आघाताने सायकोलॉजी एक्सप्लोर करणं आहे, जो कॉमन हॉरर जॉनरमध्ये बिलकुल फिट बसत नाही, जिथे कर्कश मोठ्या आवाजात लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो। जारणमध्ये दिग्दर्शक शांतता आणि अस्पष्टतेचा वापर ॲज अ टूल म्हणून करतो, ज्यामुळे प्रेक्षक अस्वस्थतेने बसून राहतो आणि नेमकं वास्तविकता काय आहे याबद्दल विचार करतो। एक खरा दिग्दर्शक कधीही प्रेक्षकांना चमच्याने खायला देत नाही, तर तो तुम्हाला निरीक्षण करण्याची, अनुभवण्याची आणि तर्कवितर्क लावण्याची मागणी करतो, जे व्यावसायिक भयपट सिनेमात दुर्मिळ आहे। लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर हॉरर आणि सायकोलॉजी या दोघांना एकत्र आणणे हा एक मॅच्युअर डिसिजन होता। बालपणातील दडपलेला आघात, वियोगाचे दुःख आणि भावनिक त्याग हे भयानक मार्गाने कशाप्रकारे प्रकट होऊ शकतं हे यात दाखवलं गेलंय। खूप हेवी डायलॉग किंवा मोठे मोठे ट्विस्ट आपल्याला वारंवार दाखवले जात नाही, तर ते एकदम स्लो पॉयझन सारखं वर्क करतात। याचं लिखाण लिटरली खूप स्मार्ट आहे, कारण तो सायकोलॉजी आणि हॉरर या दोघांमधील थिक लाईन ब्लर करतो। याचं लिखाण भयपट वास्तविक आहे की काल्पनिक याची पुष्टी करत नाही, तो बस हॉरर एलिमेंटचा वापर करतो, पण याचा सेंट्रल पॉईंट हा एक मानसिक आजार आहे, असं मला पर्सनली वाटतं। पटकथेबद्दल बोलायचं झालं तर याचा रन टाईम 125 मिनिटांचा आहे। त्यात पहिला हाफ थोडा स्लो आहे, जो कॅरेक्टर डेव्हलप करण्यात टाइम घेतो, जो स्टोरी आणि कॅरेक्टर आणि त्या बाहुलीबद्दल क्युरिओसिटी बिल्ड करतो की हे नेमकं काय आहे। इंटरव्हल ब्लॉक सुद्धा आपल्याला पंप करत नाही, त्या बाहुलीला वारंवार दाखवलं जातं, जे कुठे ना कुठे स्ट्रेच केल्यासारखं पण वाटतं, पण सेकंड हाफ मात्र स्पीड पकडतो आणि आपला इंटरेस्ट वाढवतो। याचं कॅमेरा वर्क खूप अप्रतिम आहे। हॉरर सीनला भव्य बनवण्यात सिनेमॅटोग्राफी मोलाचं योगदान देते। कॅमेरा एका जागेवर स्टेबल ठेवणं, हळूच एका व्यक्तीकडून दुसरीकडे शिफ्ट करणं, यामुळे अधिक भीती तयार होते, ज्यामुळे एक प्रकारचं सायकोलॉजिकल टेन्शन पण तयार होतं। काही सीनमध्ये कॅमेरा इतका शांत असतो की आपल्याला वाटतं इथे काहीतरी घडणार आहे, तर ते बघताना मजा येते। याची एडिटिंग खूप प्रामाणिकपणे केली गेली असं वाटतं, जे टाइमलाईनच्या बाबतीत आपल्याला गोंधळात बिलकुल पाडत नाही। एव्ही प्रफुल्ल चंद्र यांचं बॅकग्राऊंड एकदम अचूक आणि ऑन पॉइंट आहे, जो शांतता, हॉरर, गोंधळ, ॲक्शन सर्वच प्रकारच्या सीनमध्ये एकदम जीव ओतण्याचं काम करतो। यात एक टायटल ट्रॅक आहे, जे सिनेमात तर नाही आहे, पण ॲज अ प्रमोशनल सॉन्ग म्हणून बनवण्यात आलं आहे। त्यातील म्युझिक, बीट्स आणि कोरिओग्राफी मला नाविन्यपूर्ण वाटलं। एकूण काय तर हा सिनेमा भीतीच्या माध्यमातून मानसिक जखमांवर प्रकाश टाकतो, आणि हा ब्लॅक मॅजिक की मानसिक आजार असा प्रश्न सोडून जातो। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी टॉप 10 अंडररेटेड अभिनेत्री यांवरती एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये या सिनेमातील 2 अभिनेत्री आहेत। तो व्हिडिओ तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बघत रहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।